नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आयशर बद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आता भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था आयशर ही भारतातील विज्ञान शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील अग्रगण्य संस्था आहे। आयशरच्या प्रवेश परीक्षेमुळे आयशर मूलभूत विज्ञान संशोधन आणि संबंधित क्षेत्रामध्ये करिअर करण्यामुळे मिळणाऱ्या संधीची सविस्तर माहिती आज आपण बघणार आहोत। तर BS, MS ड्युअल डिग्री प्रोग्राम आयशरमध्ये 5 वर्षाचा एकात्मिक BS, MS हा अभ्यासक्रम आहे। यामध्ये विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या मूलभूत शाखा जसे की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी असे 4 विषय असतात आणि नवीन क्षेत्रे जसे की डेटा शिक्षण याच्यामध्ये मिळते। 4 वर्षाचा BS प्रोग्राम काही आयशरमध्ये उदाहरणार्थ भोपाळ या ठिकाणी आहे, ज्यामध्ये इकॉनॉमिकल सायन्सेस, इंजिनिअरिंग सायन्सेस यासारखे पर्याय आहेत। बीटेक प्रोग्राम केमिकल इंजिनिअरिंग, डेटा सायन्स अँड इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल्स इंजिनिअरिंग अँड कम्प्युटर सायन्स यासारखे 4 वर्षाचे ही युनिव्हर्सिटी भोपाळ येथे आहे। नंबर 2 बघायचं म्हटलं तर संशोधनाच्या संधी उपलब्ध होतात। विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षापासूनच प्रयोगशाळेत काम करण्याची आणि संशोधन प्रकल्पामध्ये सहभागी होण्याची संधी मिळते, विकसित होतात। आंतरराष्ट्रीय संशोधन संधी जसे की आयशरच्या विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित संस्थांमध्ये, त्यामुळे त्यांना जागतिक स्तरावरील संशोधनाचा अनुभव मिळतो, म्हणजे जे जागतिक लेवलला आहे। CMS प्रोग्रामच्या शेवटच्या वर्षात विद्यार्थ्यांना संशोधनावर आधारित थिसीस सादर करण्याची संधी मिळते, म्हणजे एखादा प्रोजेक्ट सादर करण्याची संधी मिळते। तिसरं आहे की करिअरच्या संधी संशोधन आणि शैक्षणिक क्षेत्र काय आहे। विद्यार्थ्यांना PhD साठी भारतातील किंवा परदेशातील नामांकित संस्थांमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये ते प्रवेश घेऊ शकतात। यानंतर ते प्राध्यापक, संशोधक, उद्योग क्षेत्र जसे की डाटा सायन्स आहे, बायोटेक्नॉलॉजी आहे, फार्मास्युटिकल्स, पर्यावरण विज्ञान यासारख्या उद्योगांमध्ये। सार्वजनिक क्षेत्रात जर बघितलं तर इस्रो, DRDO, BARC यासारख्या सरकारी संशोधन उद्योजकता विज्ञानावर आधारित स्टार्टअप सुरू करण्यासाठी आयशरचे शिक्षण आणि त्यासाठी आपण ही संधी सोडली नाही पाहिजे। चौथा आहे आर्थिक सहाय्य आणि शिष्यवृत्ती। आयशरमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारत सरकारच्या इन्स्पायर इन्व्हिटेशन इन सायन्स प्रोस्यूट फॉर इन्स्पायर्ड रिसर्च या योजनेअंतर्गत निकष पूर्ण केले तर यामध्ये दरवर्षी 60,000 रुपये आणि संशोधनासाठी 20,000 रुपये मिळतात। मेरिटवर आधारित किंवा आर्थिक गरजेनुसार शिष्यवृत्ती उपलब्ध असते। मान्यता प्राप्त आयशर ही राष्ट्रीय महत्त्वाची संस्था आहे। इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल येथील शिक्षण आणि संशोधनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता आहे, नोकरीच्या संधी वाढतात। आयशरच्या माजी विद्यार्थ्यांनी MIT मध्ये यशस्वीपणे सहज प्रवेश मिळवता येते। आता 6वं जर बघायचं ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे IATच्या गुणावर आधारित विद्यार्थ्यांना आयशरच्या व्यतिरिक्त खाली जसं की सेकंड इयरला बँगलोर आहे, 4 वर्षाचा BS रिसर्च प्रोग्राम, इंजिनिअरिंग सायन्स प्रोग्राम या ठिकाणी उपलब्ध आहे। आता 7वं जर बघायचं म्हटलं तर वैयक्तिक यांतर्गत आंतरशाखीय दृष्टिकोन आयशरमध्ये शिक्षण आंतरशाखीय म्हणजे विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन व्यापक होतो आणि सॉफ्ट स्किल संशोधनादरम्यान टीमवर्क, प्रेझेंटेशन क्षमता जी आहे ती निर्माण होते। याच्यामध्ये नेटवर्किंग आयशरमध्ये जागतिक स्तरावरील प्राध्यापक आपल्याला संधी मिळू शकते, ज्याच्यामुळे करिअरसाठी मजबूत नेटवर्क तयार होते। तुम्हाला नोकरीची विशिष्ट संधी जी आहे पुणे या ठिकाणी आहे। परदेशी विद्यापीठाशी संलग्नता आणि उत्कृष्ट संशोधन सुविधा आयशरमध्ये कोलकाता या ठिकाणी क्रम आहे। आयशरमध्ये भोपाळ या ठिकाणी आहे। बीटेकसाठी आणि इकॉनॉमिकल सायन्स सारख्या अनोखा प्रोग्राम इकॉनॉमिकल अँड स्टॅटिस्टिकल सायन्सेसमध्ये नवीन संधी आहेत। त्यासाठी पात्रता आणि 3 तासाची परीक्षा असते, ज्यामध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित आणि जीवशास्त्र या विषयावर 60 प्रश्न असतात। त्याची पात्रता 12वी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण किंवा 2023, 24 किंवा 25 मध्ये जे मुलं आहेत त्यांच्यासाठी SSसाठी PWD साठी 55% गुण आवश्यक आहे। अर्ज प्रक्रिया 10 मार्च 2025 पासून सुरू झालेली आहे। अर्ज आपल्याला करता येईल। याचे आयशरची निष्कर्ष असे आहे की उत्तीर्ण विद्यार्थ्यांना केवळ उच्च शिक्षणच नाही, शैक्षणिक क्षेत्रात यशस्वी करिअरची संधी मिळते। ही संस्था विज्ञानप्रेमी विद्यार्थ्यांना त्याची आवड आणि कौशल्य विकसित करण्याची संधी मिळते। जर तुम्हाला मूलभूत विज्ञान ही तुमच्यासाठी योग्य निवड ठरू शकते बघा, आणि ही संधी सोडायची नाही। फक्त NEET JEE वर आधारित